महिला बचत गटाचे प्रदर्शन मराठा मंडळाने भरवले, तसेच ते इतरांनीही भरवावे, जेणेकरून पर्यटकांचा ओघ येईल व महिला बचत गटही सक्षम होतील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी काढले. सक्षम करणे, स्वतःच्या पायावर उभं राहणे, एकी राहणे या संकल्पनेतून एक कल्पना असं मला वाटतं. मराठा भवनने आजचं हे प्रदर्शन ठेवलंय अजून मी पूर्ण पाहिलं नाही, पण समोर येताना पाहिल्यानंतर हे बचत गटाचं प्रदर्शन असं वाटत नाही. कारण का समोरच्या वस्तू पाहिल्या तर पूर्णपणे ब्रँडेड असल्याचं वाटतात आणि हे बचत गट आपल्या कोकणात आपल्या इथे रुजण्याची लक्षण आहे. मराठा समाजाने हे बचत गटाचं प्रदर्शन बनवलं, तसंच प्रदर्शन इतर समाजाने सुद्धा भरवलं पाहिजे, जेणेकरून या बचत गटांना जास्त वाव मिळाला पाहिजे. ते महिला बचत गट व लघु उद्योजकांचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण, सुनील देसाई, महिला अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीता चव्हाण, नगरसेवक सुदेश मयेकर, भाऊ देसाई, केशवराव इंदुलकर, काकी नलावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती सुनीता चव्हाण यांनी सांगितली. प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 ते 12 वेळी उपक्रम राबवले. त्या विद्यार्थ्यांची त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांचा जनरल नॉलेज वाढावं ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसंच महिलांच्या यासाठी सुद्धा त्यांचे विविध कौशल्याचं आपण कितपत आपण त्याचा त्यांना मूलभूत करण्यासाठी स्पर्धा घेतल्या जातात. आणि काही उपक्रम असे आहेत की सगळ्या नागरिकांना काही त्याच्यातून माहिती मिळावी किंवा काही इतर काही त्याच्यातून त्यांना भेटायला असे काही आमचे सामाजिक उपक्रम असतात. बहुसंख्य महिला गटांनी आपले बचत गटांचे स्टॉल लावले होते. त्याची नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व मान्यवरांनी पाहणी केली.